नमस्कार मित्रांनो. आपला परवा जो रिझल्ट लागलेला आहे प्रीचा, याच्यामध्ये बरेच मुलांचा रिझल्ट आला नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे, की सर माझे अटेम्प्ट चांगले होते आणि त्याच्यानंतर माझा कॉम्बो 35-40च्या आसपास होता, तरीसुद्धा माझा रिझल्ट नाही भेटला. असं होऊ शकत नाही. पण एक लक्षात ठेवा, की IBPS ज्यावेळेस मेन्सला जे सिलेक्ट करत असतील इथून पाठीमागं, ते 21,000 ते 22,000च्या दरम्यान, 21,000 ते 22,000च्या दरम्यान इथं काय केले जात असतात, मेन्ससाठी सिलेक्शन केले जात असतात. परंतु यावर्षी 18 ते 19,000 मुलं हे मेन्ससाठी सिलेक्ट केलेले आहेत, मेन्ससाठी. म्हणजे इथं जवळपास 2,000 ते 3,000चा गॅप पडलाय. मग 2,000 ते 3,000चा गॅप पडलाय म्हटल्यानंतर जवळपास 200 ते 300 जागेचा इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग प्रॉब्लेम काय? इथं दोन कारणं असू शकतात, की हे सिलेक्शन कमी करण्याचे दोन कारणं. ते पहिलं कारण म्हणजे बँकांनी रिपोर्ट करताना जागा कमी दिल्या असतील, किंवा एखाद्या बँकनी काय केलं असेल, जागेमध्ये विड्रॉल केला असेल, म्हणजे जागा काढून घेतल्या असू शकतात. हे जे सांगतोय ते फक्त AFO साठी नाही आहे, याच्यामध्ये AFO पण येतात, मार्केटिंग ऑफिसर पण येतात, त्याच्यानंतर राजभाषा पण येते, त्याच्यानंतर पुढं तुमचा IT पण येतं. हे सगळे जे एसओ असतील त्यांच्यासाठी हे 21 ते 22,000 दरवर्षी IBPS काय करत असते, मेन्ससाठी मुलं सिलेक्ट करत असते. परंतु यावर्षी 18 ते 19,000 मुलं सिलेक्ट झालेले असतील. म्हणजे तुमच्या 2 ते 3,000 जागा काय झाले, तिथं मुलं सिलेक्शन कमी झाले. म्हणजेच तुमच्या 200 ते 300 जागा काय झालेल्या असतील, कमी झालेल्या असतील. त्याचे दोन कारण म्हणजे कोणते? रिपोर्ट एक तर बँकांनी कमी केले असतील, किंवा एखाद्या बँकांनी काय केलं, विड्रॉल केल्या असतील जागा. मग जर सर आम्ही तर मेन्सला सिलेक्ट झालोय, क्वालिफाय झालोय, मग हा तर आमच्यासाठी तोटा आहे की एखाद्या बँकने विड्रॉल केल्या. पण एक लक्षात ठेवा, जागा किती जरी समजा तुमच्या जेवढ्या रिपोर्ट केल्या असतील किंवा कमी झाल्या असतील, परंतु मेन्ससाठी IBPSने 1:10चा रेशिओ काय केलेला असतो, तुमचा सिलेक्ट केलेला असतो. म्हणजे तुम्ही जे मेन्सला विद्यार्थी पास झाले असतील किंवा क्वालिफाय झाले असतील, ते 1:10च्याच रेशिओमध्ये असणार आहे. म्हणजे याचा जो कमी झालेल्या जागेचा फटका नेमकी कोणाला बसला? जे मुलं फेल झालेत त्यांना बसलेला आहे. जे मुलं पास झालेत त्यांना हा फटका नाहीये. याचं दुसरं एक कारण अजून एक महत्त्वाचं, ते म्हणजे काय, आता ह्या जागा एक तर कमी किंवा रिपोर्ट कमी आलेलं असेल जागेचं, हे दोन कारण आपण पाहिले. परंतु अजून एक गोष्ट होऊ शकते, डिसेंबर एंडिंगला काय असतो, क्वार्टर एंड असतो. बँकेचा क्वार्टर एंड डिसेंबर एंडला असतो आणि त्याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी आणि त्याच्यानंतर मार्च, या 3 महिन्यात स्पेसिफिकली जे काय आपली बँक ऑफ महाराष्ट्र असेल ही जागा देत असते. म्हणजे या जागा जर वाढल्या, या जागा जर समजा यांनी रिपोर्ट केल्या IBPS कडे या 3 महिन्यामध्ये, तर हाच रेशिओ 1:9 येऊ शकतो, 1:8 येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्या जागा कमी किंवा मुलांचं सिलेक्शन मेन्सला जे कमी झालंय, त्याचा फटका हे फेल झालेल्या मुलांनाच बसलेला आहे. जे पास झालेले मुलं असतील त्यांना हा फटका बसणार नाही, कारण तो रेशिओ 1:10च असतो आणि तो 1:10च राहणार आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा, जे फेल झालेले मुलं असतील त्यांच्यावरती काय परिणाम कुठं झाला, तर ते म्हणजे कोणता, जागा एकतर रिपोर्ट करतानाच कमी केल्या बँकांनी, किंवा एखाद्या बँकेने जागा विड्रॉल केलेल्या असू शकतात. आणि हे सगळ्यांसाठी लक्षात ठेवा, मी फक्त पर्टिक्युलरली AFO साठी बोलत नाही. हे AFO पण आहे, मार्केटिंग ऑफिसर आहे, राजभाषा ऑफिसर आहे, IT ऑफिसर आहे, या सगळ्यांसाठी ही गोष्ट लागू होते सगळ्यांसाठी. परंतु पर्टिक्युलरली मला असं वाटतंय की जे काही AFO असतील, AFOच्या मुलांना याचा जास्त फटका बसलेला असणार आहे. म्हणजे इथं AFOच्याच बाबतीत थोडंफार काहीतरी गोष्टी घडल्या असतील, जागा एकतर रिपोर्ट करताना कमी झाल्या असतील, किंवा त्या जागा एखाद्या बँकेने विड्रॉल केलेल्या असू शकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्यावेळेस विचार कालपासून करतोय की नेमकी हे मुलांच्या बाबतीत घडलंय, तर हे नेमकी का घडलं असू शकतं, याच्याबद्दल चर्चा मी आकाश सरांबरोबर केली. त्यांच्या सगळ्या अनुभवावरून या गोष्टी मी इथं कॅल्क्युलेट केल्यात की नेमकी कशा पद्धतीने या आपला जो रिझल्ट असेल याच्यावर इम्पॅक्ट पडलेला असू शकतो. तर ह्या अशा गोष्टी असू शकतात. त्याच्यामुळे ह्या काय आता या पूर्णपणे फिक्स असंच असेल असं नाही, हे असू शकतात. ही जी काय आपले मी जे सांगितलंय ही काय फक्त एक पॉसिबिलिटी, हे असं झालेलं असू शकतं.
जे काही मुलं फेल झालेले असतील ते मुलांचा अशा प्रकारे रिझल्ट गेला जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची अजून एक गोष्ट, आता जे मेन्सची तयारी करतात त्यांच्या हातात 9 ते 10 दिवस आहेत. या 9-10 दिवसात त्यांनी व्यवस्थित प्रिपेअर राहा, कारण तुमचा रेशिओमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणता सर जागा एखाद्या बँकेने कमी केल्या तर तो आमच्यावर परिणाम होईल. त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. एकाच 10च रेशिओ तुमचा असला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे फेल झालेत त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे की फ्रेशर मुलं आत्ता येणार आहे 2024ला, हे जून जुलैला पास होणार आहे. जून जुलैला हे पास होणार आहेत आणि आपला पेपरचा फॉर्म भरून घेतला जाणार आहे ऑगस्टमध्ये. म्हणजे त्यांच्या हातात फक्त फॉर्म भरण्याच्या याच्यामध्ये 1 महिन्याचा पिरियड आहे, 1 महिन्याचा. आणि आपली 9 नोव्हेंबरला काय प्री आहे आपली 9 नोव्हेंबरला प्री आहे म्हटल्यानंतर त्यांच्या हातात फक्त 3-4 महिने, आणि 3-4 महिन्यात एफओची तयारी करणं एवढं सोपी गोष्ट आहे का? एवढी सोपी गोष्ट नाही. म्हटल्यानंतर त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणं आपल्याला इथून मागं थोडंसं अवघड जात होतं, पण ते आता एकदम सोपं झालेलं आहे. तुम्ही जरी इथं फेल झाले, तुमच्याकडे जवळपास फक्त 5 ते 6 महिने त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं प्रिपेअर करायचं आहे, कारण फ्रेशर मुलांची कॉम्पिटिशन कमी असू शकते. त्याच्यामुळं जे फेल झालेले मुलं असतील त्यांनी एक विचार करायचा, जे काय आपल्याबद्दल झालं असेल ते 2-3 दिवसात विसरून जायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगलं प्रिपरेशन इथं तयारीला लागायचं आहे. कारण आपल्याकडे फक्त 5 ते 6 महिने आपल्या हातात आहे. त्याचा जास्तीत जास्त युटिलाइज करायचा आणि जास्तीत जास्त फायदा या 5-6 महिन्याचा घ्यायचा. जे फ्रेशर मुलं असतील त्यांच्याशी कॉम्पिटिशन आपली कमी असणार आहे तर अशा पद्धतीने थोडंसं प्रिपरेशन वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.